नमस्कार. पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचाऱ्यांच्या सन 2024-25 थकीत वेतन देयके ऑनलाईन सादर करण्यासंदर्भात एक महत्त्वाचे परिपत्रक नुकतेच निर्गमित करण्यात आलेले आहे. चला तर पाहूया सविस्तर शासन निर्णय. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे, कारण शासनाने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन शालार्थ प्रणालीद्वारा ऑनलाईन सादर करण्याबाबतची मुदतवाढ देण्यासंदर्भात महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. चला तर पाहूया सविस्तर शासन निर्णय. शासनाने निर्गमित केलेल्या सदर शासन निर्णयानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याकरिता आलेल्या तांत्रिक अडचणीचे तत्काळ निराकरण करण्यासाठी सूचना देण्यात आलेली आहे. याशिवाय थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याच्या टॅब आणि सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात सुद्धा शासनाने या निर्णयामध्ये निर्देश दिलेले आहे. शासन निर्णयानुसार थकीत देयके शालार्थ प्रणालीद्वारा ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून आता त्या अनुषंगानेच थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करावी लागणार आहे. सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता घेण्याबाबत यापूर्वीच कळविण्यात आलेले आहे. सध्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे थकीत देयके ऑनलाईन सादर करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे आता तांत्रिक अडचणी आणि इतर वस्तुस्थितीचा विचार करता शासन स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी 5/10/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.